महानगरपालिकेसाठी भाजपनं नवीन रणनीती आखली आणि नव्या उमेदवारांना यंदा संधी दिली। परंतु नव्या उमेदवारांना संधी दिल्यानं भाजप विरोधात निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आक्रोश सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल, या ठिकाणी हा आक्रोश उफाळून आला। पण पुण्यात मात्र भाजपच्या या नव्या पॅटर्नची चांगली चर्चा होते। पुण्यात भाजपकडून विद्यमान नगरसेवकांची तिकीटे कापून नव्यांना संधी देण्यात आली आहे। पुण्यात भाजपनं यंदा जवळपास निम्म्या म्हणजेच 42 विद्यमान नगरसेवकांची उमेदवारी नाकारली आहे। काही आमदार आणि नेत्यांच्या मुलांचाही यात समावेश आहे। त्यामुळे व्हिडिओतून पाहूयात की कोणत्या दिग्गजांना भाजपनं घरी बसवलंय। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। तर भाजपनं यंदा 42 विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं असून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे। आता ज्या विद्यमान नगरसेवकांना पक्षानं उमेदवारी नाकारली आहे ते विद्यमान नगरसेवक नेमके कोण होते पाहूयात। ऐश्वर्या जाधव, मारुती सांगळे, आयुष शेख, श्वेता गलांडे खोसे, मुक्ता जगताप, सुनीता गलांडे, संदीप जराड, सोनाली लांडगे, राजश्री काळे, आदित्य माळवे, सुनीता वाडेकर, अर्चना मुसळे, बंडू ढोरे, स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, अमोल बालवडकर, श्रद्धा प्रभुणे, हर्षाली माधवड, दीपक पोटे, माधुरी सहस्त्रबुद्धे, जयंत भावे, स्वाती लोखंडे, निलिमा खाडे, ज्योत्स्ना एकबोटे, राजेश येनपुरे, योगेश समेळ, सुलोचना कोंढरे, विजयलक्ष्मी हरियार, आरती कोंढरे, सम्राट थोरात, मनीषा लडकत, संजय घुले, कविता वैरागे, राजश्री शिळीमकर, प्रवीण चोरबोले, सरस्वती शेंगडिगे, आनंद रिठे, शंकर पवार, वृषाली चौरे, नीता दांगट, राजश्री नवले आणि दिशा माने या नगरसेवकांना भाजपनं उमेदवारी नाकारली आहे। आता या उमेदवारांना तिकीट नाकारण्यामागे काही महत्त्वाची कारणं सुद्धा आहेत। त्यातली महत्त्वाची कारणं म्हणजे भाजपात मोठ्या प्रमाणावर झालेली इनकमिंग। इतर पक्षातील दिग्गजांना पक्षप्रवेश दिल्यानं उमेदवारी देताना भाजपनं आपल्या कार्यकर्त्यांपेक्षा त्यांना प्राधान्य दिल्याची ओरड पक्षातून होते। दुसरं म्हणजे प्रत्येक प्रभागात अभ्यास आणि सर्वे करण्यात आला, त्यात विद्यमान नगरसेवकांनी केलेल्या कारभाराची खातरजमा केली आणि लोकांचा कल यावेळी जाणून घेतला गेला। बहुतांश ठिकाणी वगळलेल्या नगरसेवकांची चांगली कामं केलं नसल्याचं समोर आलं आणि त्यामुळे तिथल्या मतदारांमध्ये नाराजी देखील पाहायला मिळाली आणि वगळलेल्या उमेदवारांमुळे फार तोटा होणार नसल्याचा अंदाजही भाजपला आला। या आणि अशा अनेक कारणांमुळे भाजपनं या विद्यमान नगरसेवकांना घरी बसवले। त्यामुळे आता नवीन उमेदवार काय जलवा दाखवतात हे पाहावं लागेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।